स्टुडंट, तर आपल्यासाठी खूप फायद्याची बातमी आलेली आहे की आपल्याला 3 कॉलेजेस हे आपल्याला न्यू अलॉट झालेले आहेत. सीईटी सेलनी सीट मॅट्रिक्सचे काल अनाउन्स केलं होतं, काल त्याची लिस्ट वेबसाईटवर टाकली होती. त्यामध्ये आपल्याला हे 3 नवीन कॉलेजेस त्याच्यामध्ये अलॉट झालेले आहेत सीटमध्ये. त्यामुळे आपल्याला आता कोणतीही चिंता करण्याची गरज नाही, कारण आपल्याला अजून सीट्स हे आपल्या वाढलेल्या आहेत. तर हे 3 आहेत, 3 आपले हे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. ठीक आहे, हे 3 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. तर याची आपण बघू शकतो, तर तुम्ही तुमच्या प्रेफरन्स लिस्ट मध्ये हे 3 कॉलेज लास्टला तुम्ही टाकू शकता, किंवा जर तुम्हाला तुमच्या जर घराच्या जवळ असतील, तुमचं जे सिटी आहे त्याच्या जवळ असतील, तर तुम्ही आधी सुद्धा हे प्रेफरन्स लिस्ट मध्ये नाव टाकू शकता. तर याचे कोड हे मी लिहिलेले आहे. ओके, तर तुम्हाला आता प्रेफरन्स लिस्ट भरण्यासाठी आणखीन 3 कॉलेजेस तुमच्याकडे आहे. त्यामुळे प्रेफरन्स लिस्ट ही खूप काळजीपूर्वक भरा, कारण त्याच्यावर तुमचं सीट याचं ठरणार आहे की तुम्हाला कोणत्या कॉलेजला तुमचा नंबर लागेल. तर ठीक आहे, तर कोड आहे आपला 3393. ठीक आहे, फर्स्ट ते आहे गुरु मिश्री आयुर्वेदिक कॉलेज जालना. जालना कॉलेज, जालनाचं कॉलेज आहे आयुर्वेदिक, नवीन कॉलेज आहे. त्याचे टोटल सीट्स थ्रू स्टेट कोटा 85% साठी 60 स्टुडंट्स ते स्टेट कोटामधून तिथे ऍडमिशन होतं. ओके, नंतर आहे AIQ मध्ये 9 सीट्सचं अलॉटमेंट हे होतं. ओके, नंतर आहे 3392 कॉलेज कोड, कॉलेज नेम श्री यश आयुर्वेदिक कॉलेज औरंगाबाद संभाजीनगर. ओके, तर हे औरंगाबादचं कॉलेज आहे. तर हे सुद्धा नवीन कॉलेज आहे आणि याचे सीट्स आहे जे स्टेट कोटातून घेतले जातात ते आहे 100. ओके, इन फॉर स्टेट कोटा. पण जर AIQ मधून जर कोणाला घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी 15 सीट्स हे अवेलेबल आहेत. तर हे आपले फ्रेश न्यू कॉलेजेस आहे, तर याचा एकही सीट अजून अलॉट झालेली नाही. त्याच्यामुळे तुमच्या याच्या सुद्धा नंबर हा लागू शकतो 100%. ओके, नंतर आहे 3rd नंबरचं कॉलेज 3152. ओके, तर शामराव पाटील आयुर्वेदिक कॉलेज, आयुर्वेदिक महाविद्यालय सोलापूरचं कॉलेज आहे न्यू. तर यासाठी इंटेक कॅपॅसिटी याची स्टेट कोटामधून हे घेतात 60 स्टुडंट. ओके, स्टेट कोटामधून. तर AIQ कोटामधून 9 स्टुडंट यांचे सीट हे घेतले जाते. तर हे 3 जे सीट आहेत, ठीक आहे, 3 जे कॉलेजेस आहेत, ठीक आहे, तर हे तुमच्या प्रेफरन्स लिस्ट मध्ये नक्की तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करा. ओके, तर आता एक प्रश्न पडतो आपल्याला की जर 3 नवीन सीट आले तर आपल्या कट ऑफवर काय परिणाम? तर परिणाम काय होणार आहे, तर आपला जो कट ऑफ आहे तर तो हा डिक्रीजच होईल, म्हणजे कमी होईल. म्हणजे की तुम्हाला तुमचे चान्सेस आहे की तुम्हाला त्या 3 मध्ये कोणत्याही एका कॉलेजला नंबर लागू शकतो. कारण जर तुमचा जो रँक आहे सध्या ज्यांना कॉलेज अलॉट झालेले त्यांचा जर क्लोजिंग रँक जवळ असेल कॉलेजेसच्या, तुम्हाला हे कॉलेज लागण्याची खूप जास्त शक्यता आहे. तुम्हाला कॅप 2 मध्ये 100% कॉलेज लागणार आहे. कट ऑफ हा कमी होणार आहे, म्हणून तुम्ही काहीही काळजी करू नका. आणि तुमच्यासाठी मी हे व्हिडिओज बनवते आहे, त्यामुळे तुम्ही निश्चितपणे राहा की तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये प्रॉब्लेम येईल नीट BMS काउन्सिलिंग मध्ये. ओके, तुम्ही माझे जर फर्स्ट टू लास्ट व्हिडिओ बघितले असेल A to Z आतापर्यंत जितके पण मी तुमच्यासाठी टाकले आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं BMS हे एकदम सिम्प्लिफाईड तुमच्या समोर मी मांडलेलं आहे की तुम्हाला फक्त तुमचे फॉर्म भरायचे आहेत. फक्त एवढेच तुम्हाला त्याच्यामध्ये त्रास घ्यायचा आहे फॉर्म भरायचा. ठीक आहे, बाकी सगळे मी तुम्हाला सॉर्टेड करून दिलेलं आहे माझ्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही माझे व्हिडिओ नीट बघत असता तुम्हाला ते समजले असेल. ठीक आहे, तर तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला सेकंड कॅप राऊंडमध्ये नक्की कॉलेज मिळावं अशी मला खूप इच्छा आहे. कारण मला कमेंट्समध्ये विचारता तुम्ही की मॅम दीदी माझा नंबर लागेल की नाही, तर मला सुद्धा ते असं कन्फ्यूज होतं की तुम्हाला काय सांगू, की म्हणजे तुम्हाला जर नाही म्हटलं मी डायरेक्ट तर तुम्हाला एकदम तुम्ही निराश होऊन जाता. पण जर त्यांचा क्लोजिंग रँक असतो, त्याचा जवळचा रँक असतो, त्यांना मी सांगते की तुमचा नंबर हा लागू शकतो.
ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही हा जे व्हिडिओज आहेत मी नीट काउन्सिलिंगवर बनवलेले हे तुम्ही नीट बघा. त्याच्यामुळे तुम्हाला जर तुम्ही तसे बरोबर स्टेप बाय स्टेप केलं तर तुम्हाला नक्कीच BMS ला हे ॲडमिशन मिळणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही तुमचा जो रिप्लाय आहे तो कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला अजून काय डाऊट्स आहेत. त्याच्यावर मी अजून एक नवीन हा व्हिडिओ बनवेन. मला तुम्ही डाऊट्स विचारत जा की दीदी मला हा प्रॉब्लेम आहे, याच्यावर व्हिडिओज बनव. मी नक्की बनवायचा प्रयत्न करेन. थँक्यू.